आदर्श 11 धानिवली. यानंतर तो सामना आपण लगेचच कव्हर करणार आहोत. जसं पहिलं सत्र संपेल दोनही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. त्याचबरोबर ग्रुप ई मधील जो क्वार्टर फायनलचा सामना पेंडिंग आहे पिंक पॅन्थर कान्हारले त्यांच्या विरोधात जयदादा 10 पुरस्कृत अर्थातच जयमान वाघाचीवाडी आपण देखील 1:30 रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. सामना सुरू होतो. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट देऊयात. सलामीवीर महेश आणि त्याच्यासोबत कल्पेश सध्या ओपनिंग प्लेयरच्या भूमिकेत. गोलंदाजीसाठी पाहिलं तर पॉवर प्लेचं पहिलं षटक अमित येतात गोलंदाजी करता. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टॉल वसूल केलाय. बॉल पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स वरती रोप येतोय तो चौकार. गुड शॉट. करणाऱ्या टीमनं वेस्ट ऑफ बाईट साठी रिव्ह्यू आता घेतलेला आहे. थर्ड अंपायर हरेश कराळे सर लगेचच आपल्यासोबत कंट्रोल वॉर रूम मध्ये जोडले जातील. पाहिलं जाईल ज्यावेळेला चेंडू बॅटचा संपर्क झाला त्यावेळेला हाईट काय होती बॅट्समनची बॉडी पोझिशन काय होती या सगळ्या गोष्टी न्यायला जातील आणि तदनंतर निर्णय ऑन स्क्रीन असेल. लक्ष सुद्धा. बाकी फिल्डरला रिक्वेस्ट आहे आपण आपल्या जागेवरती लगेचच पोहोचा. येस इट इज बीमर. बीमर +4. सो फायफरना डावाची सुरुवात झाली आहे ती बॅटिंग करणाऱ्या सिद्धगड क्रिकेट संघाची. वेस्ट ऑफ वाईट बीमर लेफ्ट हँडर बॉलर अमित कडून पहिल्या बॉलवरती ही मिस्टेक. एक्स्ट्रा 5 धावा ऍड होतील. नेक्स्ट बॉल फ्री हिट. बॅकफुटर आले स्लॅश करण्याचा प्रयत्न आउटर एज होती. थर्ड मॅनला बॅकअप अवेलेबल झालाय. मिळते ती फक्त एक सिंगल धाव. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत सध्या जगडीला पोहोचतीये ती बॅटिंग करणाऱ्या सिद्धगड क्रिकेट संघाची. 6 या आकड्यावरती 6 ऑन बोर्ड. आजचा स्पर्धेचा निर्णायक अंतिम दिवस अखेरचा दिवस ग्रुप डी मधील पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना सध्या सुरू आहे. ऑलरेडी आज शेड्यूल डिले झालाय त्याच कारणास्तव सर्व सहभागी संघांना सूचना आहे मॅनेजमेंट कमिटीला वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य अपेक्षित आहे. नो +4 तदनंतर एक सिंगल स्ट्राइक रोटेट स्ट्रायकर इनला कल्पेश. शॉर्ट ऑफ उडलेत पूल काढण्याचा प्रयत्न लीडिंग एज झेलची संधी आणि त्या संधीचं सोनं. शॉर्ट फॉलेगला फिल्डरनं जबरदस्त कमिटमेंट दाखवली आहे आणि पकडला गेला तो सुंदर झेल. पहिला धक्का. सुरुवात खराब होती मात्र तदनंतर कमबॅक करण्यामध्ये आपण बघत आहोत. इंटरेस्ट दाखवलाय गोलंदाज अमितनं. चांगला बॅकअप आला. जयचं पहिलं शोष मिळतंय फिल्डिंग करणाऱ्या मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली क्रिकेट संघाला. आणि जे गोलंदाज आहेत अमित जिनियन ऑलराऊंडर आहेत त्यांचा आज वाढदिवस देखील आहे. अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या अमितला देखील उपस्थित सर्वांच्या वतीनं लक्ष शुभेच्छा. आपला सुदंड व निरोगी आयुष्य लाभो ही साय जगदंबे चरणी प्रार्थना या क्रीडा सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही करत आहोत. लो फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची मोठी काढा बॉल मागे. थर्ड मॅनला बॅकअप थोडं उशिरानं आलं त्याच कारणास्तव आपण बघत आहोत ही सिंगल धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं पोहोचते ती 7 आकड्यावरती. अरंताजी 10 अर्थातच भाऊसाहेब नुकताच उपस्थित झालेत त्यांचं देखील चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं स्वागत आहे. त्याचबरोबर सीबी फोटोग्राफीचे सर्वा चेतनजी बिराडे देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत. इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना मिड ऑफ आणि कव्हरच्या वरून खेळतायत. बॉल झाला वाडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्रिकेटचा परिपक्व परिदृढ सुसंस्कृत फटका चौकार. महेश कावळे यांच्या बॅटमधून येणाऱ्या निर्णायक 4 धावा. धावसंख्या 11. स्विच हिट रिव्हर्स टीम. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. बॅकवर्ड पॉइंटला फिंबल आपण बघत आहोत. क्षेत्ररक्षक थोडेसे गडबडले जरूर होते मात्र बॅकअप करण्यात आलेले. मिळते ती फक्त एक सिंगल. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत पोहोचले ते आतापर्यंत 12 या आकड्यावर. 12 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. 4 चेंडूत इंडिव्हिज्युअल 10चं योगदान महेश कावळेचं. त्याचबरोबर महेश हेमाडे 1 चेंडूत 1 धावेचं योगदान.
देत असताना अंतिम बॉल वरती हलकस अपील झालं, मात्र पंचांचा स्पेचच्या नकाराला निर्धाव चेंडू आपण बघत आहोत. याचबरोबर निर्णायक पहिल्या षटकाची सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 12 बनवल्या गेल्या एका गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना सिद्धगड क्रिकेट संघाकडून भाऊदादा धलपे नुकताच क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. चेतन स्मृती चषकाच्या निमित्तानं रिक्वेस्ट मॅनेजमेंट कमिटीकडून घ्या आपण देखील व्यासपीठावरती. पहिला बॉल फुलर लेंथ लाऊड अपील केलेलं विकेट किपरनं, मात्र पंचांचा स्पष्ट नकार आपण बघत आहोत आलेला आहे. प्रतीकनं सुरुवात केली आहे महत्वपूर्ण डावाच्या निर्णायक दुसऱ्या षटकाची. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर फुलर लेंथ बरोबर वाईड लाईनला टार्गेट करणारा चेंडू होता, संधीच दिली नाही महेश कावळेला. धावसंख्या स्थिर 12 धावा दाफलकावरती, 12 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. ब्युटिफुल डिलिव्हरी, जणू काही कॉपी पेस्ट गोलंदाजी सध्या मैदानावरती सुरू आहे. ऑफस्टमच्या बाहेर सातत्यानं वाईड लाईनला टार्गेट करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये यश मिळते गोलंदाज प्रतीकला. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव आपण बघत आहोत. हाय एम ॲक्शन, रनवे रिलीज ऑफ डिलिव्हरी, तदनंतर त्याचा बॉडी वेट ट्रान्सफर, सगळ्या गोष्टी स्तुतिमय प्रशंसनीय आपण बघत आहोत. स्कोर 12 या आकड्यावरती, 4 चेंडू अजूनही बाकी. लाईन आता खराब आहे. ऑनफिल्ड अंपायर हरी दोरी सरांचा सिग्नल आला वाईड. एक एक्स्ट्रा धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत पोचले पुढे, ती सध्या 13 या आकड्यावर. ब्युटिफुल डिलिव्हरी, एक्स्ट्रा रन नंतर कमबॅक आपण बघत आहोत. ॲक्युरेसी विथ द कंट्रोल, नियंत्रणाबरोबर सातत्यता आपण बघत आहोत गोलंदाज प्रतीककडे. अक्रॉस द लाईनला खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं महेश कावलेकडून होतो, याची सुरुवात कॉन्फिडेंटली होती, मात्र या मॅच मध्ये आता कमबॅक झालंय ते गोलंदाजी करणाऱ्या मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली क्रिकेट संघाचा. स्कोर सध्या स्थिरावलेला 13 ऑन बोर्ड, अवघ्या 13 धावा दाफलकावरती. 7 चेंडू 10चं योगदान महेश कावळेचं, 2 चौकार त्याच्या बॅटमधून. त्याची सोबत महेश हेमाडे देतो नॉक्स्टाकर एंडला. लाईन इथे पाहावी लागेल, इट इज वाईड. अजून एक एक्स्ट्रा धाव ऍड होईल त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यात, आणि एक्स्ट्रा धाब्याच्या बढतीनं टीमची टोटल सध्या स्कोरबोर्ड वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतीये ते आतापर्यंत 14 या आकड्यावर. 14 ऑन बोर्ड. 5 बॉलचा स्पेल आतापर्यंत प्रतीकचा, ज्यामध्ये 3 डॉट 2 वाईड, एक्स्ट्रा 2 आलेले आहेत, मात्र विथ द बॅट एकही धाव आतापर्यंत या षटकात स्कोर झालेली नाहीये. स्ट्रेट बॅटर लॉफ केलं समोर, डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, चेंडूनं उंची जास्त गाठली, लांबी कमी, लॉंग ऑनला फिल्डर पोहोचले, मात्र त्यांनी दिली नाही झेलची हमी. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, त्याच्या विरोधात त्याचा विरोधाभास सध्या आपण मैदानामध्ये पाहिला. ज्या बॅटरच्या बॅटमधून आतापर्यंत 2-4 आपण पाहिलेत, त्या बॅटर महेश कावळेला मिळणारं हे जीवदान आणि त्या मोबदल्यात ऍड होणाऱ्या या निर्णायक 2 धावा बॅटिंग करणाऱ्या सिद्धगड क्रिकेट संघाच्या खात्यात. स्कोर आपण बघत आहोत 2च्या सोबतीनं आतापर्यंत 16 या आकड्यावर, 16 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. रोहित शर्मा स्टँड मध्ये प्रचंड गर्दी आपण बघत आहोत, फार मोठ्या प्रमाणात अर्थार्जन तिकडे सुरू आहे. शफल झाले, ऑफ साइडला पूल काढण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क इथेही नाही. फिल्डर डीप मध्ये बॅकवर्ड स्कोर लेगला उपस्थित होते, त्यांनी पॉज घेतला, त्याच कारणासह आपण बघत आहोत 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. 2च्या सोबतीनं धावा संख्या आपण बघत आहोत 18 या आकड्यावरती, 18 ऑन बोर्ड.
स्टील 1 टू गो. निर्णायक एक चेंडू अजूनही बाकी. प्रत्येकच्या 5 बॉलच्या स्पेलमध्ये आतापर्यंत रन स्कोर करण्यात आलेले आहेत. 6 इकॉनॉमिकल कामगिरी त्याने केलेली विथ डॉट बॉल पर्सेंटेज. स्ट्रायकर एंडला महेश. शफल होऊन पूल करण्याचा प्रयत्न. मिसटाईम फटका. झेलची संधी आता बनली आहे आणि त्या देखील संधीचं झालं नाही सोनं. घरातून निघताना नशिबाची हात मिळून मैदानामध्ये दाखल झाला की काय महेश कावळे हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. ओव्हर थ्रो 4थी धाव आणि ती देखील पूर्ण झाली आहे. 5व्या धावेचा प्रयत्न नो स्ट्रायकर एंडला सुरू आहे आणि 5वी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज आता धावचित. धाव बाद होतोय तो महेश कावळे. ते शेवटी मिळालेलं आहे. 2 कॅचेस ड्रॉप झाल्या. ओव्हर थ्रो झाला. 2 धावा तोपर्यंत पूर्ण झाल्या होत्या. तिसरीसाठी पलटले. तिसरी पूर्ण झाली. 4थ्या धावेचा शोध तो देखील घेण्यात आला. मात्र 5व्या धावेच्या प्रयत्नात सरते शेवटी महेश कावळेला आपण बघत आहोत माघारी पाठवण्यात आलेलं आहे. सांघिक शिवेश मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकुलीला षटक 2 संपली. 11.00 धाव्याची धावगती. स्कोरबोर्ड वरती आपण बघत आहोत 22. आतापर्यंत 22 धावा. सिद्धगड त्यांच्या विरोधात काचकोली असा हा ग्रुप डी मधील निर्णायक पहिल्या फेरीतील 4था सामना सध्या मैदानावरती सुरू असताना गोलंदाजीसाठी पाहिलं तर स्वतः संघनायक संघ कर्णधार आर के अर्थातच रमेश कडव सध्या बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत असताना 2 षटकात 22 बनवल्या गेल्या. महेश हेमाडेच्या सोबतीनं न्यू बॅटर आपण बघत आहोत. आणखीन एक लेफ्ट हँडर त्या ठिकाणी अतुलला. 2 बंधुरात सध्या मैदानावरती आपण बघत आहोत. महेश हेमाडे त्यांच्या समेत अतुल हेमाडे. (22 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 आफ्टर 2. चला स्पीडअप कडे गरजेचं राहील. लक्ष सुद्या बरोबर 11:35 पहिला बॉल पडलाय. आतापर्यंत 12 मिनिटाचा वेळ घेतला. लक्ष सुद्या फिल्डिंग करणारा संघ मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली ॲट एनी कॉस्ट ॲट एनी हॅव. 4 मिनिटाच्या ते षटक तुम्हाला कंप्लीट करावं लागेल. लक्ष सुद्या टाइम काउंटेशन इथनं सुरू आहे. जितका जास्त वेळ तुम्ही आता घ्याल त्यानुसार तुम्हाला अंतिम षटकात इनफिल्ड मध्ये प्लेयर सेट करावा लागू शकतो. या गोष्टीची खबरदारी आपण देखील घ्या. अधिकचा वेळ तुम्ही घेताय. लक्ष सुद्या मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली. स्पीडअप गरजेचं राहील. गोलंदाजीसाठी रमेश. पहिला बॉल बोलर्स बॅक ड्राईव्ह. मिड ऑफला बॅकअप नाही. लॉंग ऑफचा फिल्डर उपस्थित झालेले आहेत. पोहोचतील जोपर्यंत थ्रो केला जाईल. सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात महेश माघारी परतलेले आहेत. आणखीन एक झटका बॅटिंग करणाऱ्या सिद्धगड क्रिकेट संघाला. बारची कडा. थर्डमॅनला बॅकअप. क्षेत्ररक्षकांना पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला स्पर्श केला. त्याच कारणास्तव चेंडूची जी गती होती, चेंडूचा जो वेग होता तो थोडा मंदावलेला आपण बघत आहोत. धावसंख्या आपण बघत आहोत महत्वपूर्ण या सिंगल धाब्याच्या बढतीने सध्या पोहोचली आहे. ते बॅटिंग करणाऱ्या सिद्धगड क्रिकेट संघाची 24. आतापर्यंत 24 धावा दाखल करती. चेतन सध्या स्ट्रायकर एंडला न्यू बॅटर. स्पीडअप गरजेचं राहील. लक्ष सुद्धा मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली 3 मिनिटाच्या आत आता तुम्हाला षटक कंप्लीट करायचं. लक्ष सुद्धा बरोबर 11:35 पहिला बॉल पडला होता या मॅचचा.
व शॉर्ट ऑफ गुडली नव्हता. पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. स्टिकर एंडला चेंडू हिट होतोय. मिळती येते एक सिंगल. डीपमधून थ्रो वेगवान करण्यात आलेला विकेट किपर एंडला आपण बघत आहोत. बॅकअप यष्टीरक्षकाचं अवेलेबल झालं. धाबसंख्या सिंगलच्या सोबतीनं सध्या पोचली पुढे. ट्वेंटी 25 धावा सध्या स्कोरबोर्डवर. अतुल ऑन स्ट्राईक, लेफ्ट हँडर बॅटर ज्याच्याकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे. शॉर्ट ऑफ गुडलेन, पूल करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज चेंडू मागे, विकेट किपर चकला. शॉर्ट फान लेग साठी चेस, भाग मिल्का भाग अशी परिस्थिती. लास्ट मोमेंटला बॅकअप करण्यात आलेलं. व्हेरी गुड फिल्डिंग. सीमारेच्या दिशेने मार्ग शोधणारा चेंडू आतमध्ये ढकलण्यामध्ये यश आलं. समर्पण आपण पाहिलं शॉर्ट फान लेगच्या फिल्डरचं. जोपर्यंत बॅकअप केलं जाईल सहजरित्या अवेलेबल झाल्या त्या 2 धावा आणि या 2 धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या दाफलकावरती एक अंकित होते ती 27. 27 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 2 to go. लो फुलटॉस बॉल, स्लॉक स्वीप. स्कोर लेगला बॅकअप अवेलेबल झाला. एका हातानं चेंडू अडवला गेला. सेकंडचा कॉल करत होते मात्र यष्टीरक्षकाचं बॅकअप आलं. मिळते ती फक्त एक सिंगल. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत पोहोचले ते आतापर्यंत 28. 28 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 1 to go. निर्णायक एक चेंडू अजूनही बाकी. महत्वपूर्ण या तिसऱ्या षटकाचा इकॉनॉमिकल कामगिरी आतापर्यंत संगनायक रमेश कडव यांची आपण पाहिलेली एक सांघिक सफलता देखील आली. महेश हेमाडे माघारी परतले. 5 चेंडूत अवघ्या 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. स्टॅकर इनला चेतन. पूल करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग, लिडिंग एज आणि विकेट. चेतन देखील माघारी परत आहेत. षटक 3 संपली. 9.33 ची धावगती दाफलकरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. 28. 28 धावा आणि नुकताच 4था धक्का आता बसलाय तो सिद्धगड क्रिकेट संघाला. चेतन बॅक टू द पवेलियन. बॅटर मैदानामध्ये पोहोचतायत. एक एक कलेक्शनचे सर्व अमोल कोकटे ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये टी शर्ट स्पॉन्सरशिप देखील आमच्या मॅनेजमेंट कमिटीला लाभली होती. न्यू बॅटर ललित सध्या खेळण्यासाठी. येस इट इज ललित आहेत गोलंदाजीसाठी. अतुल आणि त्याच्या सोबतीने आपण बघत आहोत अमोल. हे 2 बॅटर सध्या ऑन विकेट. 3 षटकात 28 बनवलं गेलं. पहिल्या षटकात सुरुवात दमदार होती. 11 धाब्याची सुरुवात मिळाली होती मात्र क्रिकेटची सीप फॉर कन्सिस्टन्सी सातत्यता राखता आली नाही. प्रतीकचं जबरदस्त डॉमिनेशन निर्णायक दुसऱ्या षटकात. त्या समेत संगणक रमेश यांनी देखील छाप सोडली. अवघ्या 6 धावा खर्च करत असताना महत्वपूर्ण 1 विकेट त्यांनी कॅरी केली आहे. अंतिम षटक ललित गोलंदाजी करता. स्टाकर इनला अतुल. स्ट्रेट बॅटर लॉफ्ट केला समोर. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचे जज करताय. चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि सरते शेवटी कॉन्फिडेंटली झेल संपादित होतोय तो लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून. आणखीन एक झटका सिद्धगड क्रिकेट संघाला. अतुल बॅक टू द पवेलियन. धावसंख्या 28. 5 गड्यांच्या मोबदल्यात न्यू बॅटर दया सध्या मैदानावरती पोहोचतायत. पहिल्या बॉलवरती सुयश आपण बघत आहोत. डेथ ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर ललितला. जास्त वेळ घेत आहे कल्पेश, रमेश अँड ऑल टीम. स्पीडअप गरजेचं राहील. लक्ष सुद्धा निलेश दस यांनी पुरस्कृत केलेल्या जर्सीज अर्थातच क्षेत्ररक्षण करणाऱ्या मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकुली क्रिकेट संघाचे आपण बघत आहोत आपल्या टेलिव्हिजन सेटवर. क्वालिटी विथ द क्लॅरिटी, नीट, क्लिअर अँड क्लीन टेलिकास्ट फ्रॉम टीम 10 किक लाईव्ह. आउटर एज बॉल मागे थर्डमॅनला बॅकअप करण्यात आलेलं आहे. मिळेल ती फक्त एक सिंगल. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत पोचली पुढे ती सध्या 29 आकड्यावर. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल आलाय. येस इट इज फ्रॉम लेग बाईट्स.
धावसंख्या 29 आकड्यावरती 29 ऑन बोर्ड. स्टील 4 टू गो. निर्णायक अजूनही पहिल्या डावाचे 4 चेंडू बाकी आहेत. यानंतर टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. ग्रुप डी मधील द्वितीय फेरीतील सामना पहिला आदर्श 11 धानिवली आणि त्यांच्या विरोधात विकास स्पोर्ट्स पवाळे. दोन्ही संघाचे संघनायक पोहोचणं गरजेचं राहील. लक्ष असू द्या. शफल झाले तर ऑन साइडला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा धमाका बेधडक फटका षटकार. कोकाटे अर्थातच एके यांच्या बॅटमधून येणारा या महत्वपूर्ण पहिल्या डावाचा हा पहिला षटकार आपण बघत आहोत. पहिला मॅक्सिमम. धावसंख्या 6 न बहरत असताना फुलत असताना बॅटिंग करणाऱ्या सिद्धगड क्रिकेट संघाची सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते 35. आतापर्यंत 35 आकड्यावर बॉल हवाय मॅनेजमेंट कमिटी. बॉल द्या लगेचच. यस, मॅच बॉल रिटर्न झाला आय थिंक म्हणता राणे सर. मॅच बॉलनं आपण सामना कंटिन्यू करा. 35 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. ललित गोलंदाजी करतायत. सुरुवात तर कॉन्फिडेंटली झाली होती. विकेट पहिल्या चेंडूवरती मात्र तदनंतर काउंटर अटॅक प्रतियल्ला आक्रमण अमोल कोकाटेचं. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. फुल लेंथ होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या मेरिटवरती पोहोचले नाही. ब्लाइंड स्विंग ऑफ बॅट आपण बघितली. अक्रॉस द लाईन जेव्हा तुम्ही खेळत असता चेंडूच्या रेषेमध्ये पोहोचणं गरजेचं असतं. त्याचा अभाव पाहिला मागच्या षटकारानंतर लगेचच कमबॅक केलंय ते गोलंदाज ललितनं. धावसंख्या स्थिर 35. 35 धावा सध्या स्कोरबोर्डवर. कमी गतीने टाकलेला बॉल. विकेट किपर कल्पेश पष्टे यांचं बॅकअप आलंय. धाव इथे मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. असं वाटलं होतं षटकारानंतर कॉन्फिडन्स आता दोनावला असेल अमोलचा, मात्र त्याच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा पलटवार करण्यामध्ये सक्षम राहिलेत, यशस्वी राहिलेत ते गोलंदाज ललित. धावसंख्या 35. स्टील 1 टू गो. थांबले. पॉज घेतला त्यानंतर ऑन साइडला वळवण्यात आला. क्षेत्ररक्षक मिडविकेटला उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. थ्रो थोडा लेझी आला. त्याच कारणासह दुसरी धाव देखील आपण बघत आहोत. यशस्वीरित्या पूर्ण झालेली. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न स्ट्रायकर एंडला. दया आता धावचित होतील अंतिम चेंडूवरती आणि या समेत 2+ विकेट. पहिला डाव संपेल 37 बनवल्या 6 गड्यांच्या मोबदल्यात. द्वितीय सत्रात 9.50 ची धावगती. 38. 38चं टार्गेट मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली क्रिकेट संघासमोर. रिपोर्टिंग करा. विकास स्पोर्ट्स पवाळे त्यांच्या विरोधात आदर्श 11 धानिवली. यानंतर होणारा आणखीन एक जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आदर्श 11 धानिवलीचे संघ कर्णधार मल्हारी भोईर उपस्थित झालेले आहेत. रिक्वेस्ट विकास स्पोर्ट्स पवाळे कॅप्टन मयूर आपण देखील फासली या. हॅलो हॅलो जय. यानंतर होणारा द्वितीय फेरीतील ग्रुप डी मधील महत्वपूर्ण सामना विकास स्पोर्ट्स पवाळे त्यांच्या विरोधात आदर्श 11 धानिवली. दोन्ही संघ कर्णधारांचं नाणेफेकी कक्षामध्ये सरसे स्वागत. बापूनाना मार्के यांच्या शुभ हस्ते या महत्वपूर्ण लढतीचा नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. ग्रुप डी मधील हा द्वितीय फेरीतील पहिला सामना असेल. 4 ओव्हरची मॅच. बापूनाना मार्के यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन होईल. हेड आणि टेल हे स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी आपण यूज करत आहोत. कॉल असेल आदर्श 11 धानिवलीचा, अर्थातच संघनायक मल्हारी भोईरचा. टेल असा कॉल आणि फायनल याला तो टेल. मी मान्यवरांना विनंती करेल आपण असं नसतं व्हायचंय. मल्हारी महत्वपूर्ण सामना आहे. मागच्या स्पर्धेमध्ये जेतेपदाचा मानकरी तुम्ही झालात. संपूर्ण स्क्वॉड आज चेतन स्मृती चषकामध्ये फर्स्ट ऑफ ऑल अवेलेबल आहे का? नाही, सागरची कमतरता आहे आज. निर्णायक सामना. पहिल्या सामन्यामध्ये विकास स्पोर्ट्स पवालेने जबरदस्त विजय संपादित केला. 4 ओव्हरची मॅच. ॲज अ कॅप्टन काय निर्णय असेल? बॅटिंग.
बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय तुम्ही घेतला. ही खेळपट्टी पाहिली तर गोलंदाजी फलंदाजी दोन्हीसाठी पोषक आहे. तुमच्याकडे ते स्किल हवं विथ अ बॅट. कुठले असे फलंदाज असतील, कुठले असे बॅटर्स असतील जे चांगले स्टार्ट तुमच्या टीमला निर्णायक पहिल्या सत्रामध्ये करून देतील. मंगेश असेल, प्रवीण असेल आणि हरिभाऊ असेल यांच्यावर जास्त जिम्मेदारी आहे. कसं वाटतं चेतन स्मृती चषकाचं हे 29वे पर्व अतिशय माफक दरात आयोजन समितीने उपलब्ध करून दिलेले आहे. आकर्षक 12 कलरफुल टी शर्ट. या संपूर्ण स्पर्धेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे? आयोजन चांगलं आहे केलं आणि गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी काहीतरी नवीन करून दाखवलं आहे आणि खेळायला खूप मजा येईल. विकास स्पोर्ट्स पावल्याचे संघ कर्णधार हेमंत चौधरी आपल्या सौम्यात टॉस जिंकलाय. समोर आदर्श 11 धानिवलीचं तगडं युनिट, तगडं चॅलेंज. जर टॉस तुम्ही जिंकला असता तर काय करण्यास प्रथमता पसंती दिली असती? आमचे फिल्डिंगच घेण्याचा निर्णय झाला असता. मनाला वाटतं ते घडलंय, जे हवं ते मिळालंय. आता फिल्डिंग करताना पहिला सामना तुम्ही विथ कॉन्फिडंट युनिट जिंकलात. शिवस्वराज 11 सावळाराम नगरचे असेल. या मॅच मध्ये आदर्श 11 धानिवलीचं तगडं युनिट तुमच्या समोर आहे. कुठले असे गोलंदाज असतील जे विथ द बॉल या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकू शकतील? आमचे चारही गोलंदाज खूप चांगले आहेत, पण खास करून कुमारवर आमची जिम्मेदारी असेल बॉलिंगची. पहिला सामना तुम्ही या क्रीडानगरीमध्ये खेळलात, तो विजयही संपादित झाला. ओव्हरऑल कसं वाटतं या संपूर्ण चेतन स्मृती चषकाचं 29व्या पर्वातील हे आयोजन? खूपच सुंदर नियोजन आहे यावर्षी आणि खेळायलाही मजा येणार आहे. तर बघूया पुढे काय होतं ते. आता दोन्ही संघाच्या संघनायकांना ऑल द बेस्ट आपण देऊयात. प्रेक्षक एक बिग फाईट मॅच यानंतर आपल्या भेटीला येते. आदर्श 11 धानिवली आणि त्यांच्या विरोधात विकास स्पोर्ट्स पवाळे या दोन टीमच्या दरम्यान. आदर्श 11 धानिवलीला टॉस जिंकलाय. पहिल्या डावामध्ये ते बॅटिंग करते. जाऊयात ऑनगोईंग सामन्याकडे, जिथे 37 बनवलं गेल्या 38चं टार्गेट. सलामीवीर जोडी मैदानात. कल्पेश पष्टे स्ट्रायकर एंडला. पहिला बॉल ऑन साइडला खेचला आणि तो पोचला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कॉन्फिडन्स स्टार्ट. बिग हिटर ऑफ मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली कल्पेश पष्ट्याच्या बॅटमधून पहिला दमदार षटकार. हंगामाची सुरुवात अर्धशतकानं झाली होती दिवाळी धमाका चषकात कल्पेश पष्टेची. या मॅच मध्ये देखील कॉन्फिडन्स स्टार्ट, परंतु आता त्याला फसवलं, अटकवलं. पहिल्या बॉलवरती षटकार, तदनंतर गोलंदाज महेश कावळेचा पलटवार. पहिलं सुयश सिद्ध घडला. कल्पेश पष्टेची पारी संपुष्टात. महेश हेमाड्यात गोलंदाजीसाठी बेग युअर पार्डन. धावसंख्या 6 या आकड्यावरती क्लीन अँड क्लिअर टेकन इन टू द एरिया ऑफ ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन फ्रॉम अतुल हेमाडे. पहिले सुयश सिद्धगड क्रिकेट संघाला 38चं टार्गेट चेस करत असताना हार्ड हिटर बॅटर बिग हिटर ऑफ मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोळी कल्पेश पष्टेचा अडथळा आता दूर करण्यात आलेला आहे. मोठं सुयश मिळते सिद्धगडला. न्यू बॅटर संघनायक रमेश कडव. अक्रॉस द बॅट ऑन साइडला दिशा दिल्या. शॉर्ट्स कॉलेजला फिल्डर उपस्थित. डायरेक्ट थ्रो आला असता गोलंदाजाच्या एंडला तर यदा कदाचित धावचीची संधी बनली असती, मात्र त्या संधीचं सोनं झालं नाही. थ्रो थोडा वाईट आला. एक सिंगल धाव. संघनायकाचं महत्वपूर्ण सामन्यात वैयक्तिक खाता आपण बघत आहोत खुलं झालेलं आहे. धावसंख्या त्या समेत पोहोचले पुढे ते आतापर्यंत 7 आकड्यावरती 21 चेंडू 31 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न स्ट्रेट बॅटनं मिस टाइम फटका. झेलची संधी बनली आहे. बिडॉनचा फिल्डर वाडिश लॉंग ऑन पर्यंत पोहोचला आणि त्याने आणखीन एक सुंदर झेल संपादित केला. 2 धक्के बसतायत मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोलीला. कुमार बॅक टू द पवेलियन. सुरुवात आक्रमक झाली होती. षटकारांना डाव सुरू झाला होता, मात्र तदनंतर पलटवार आपण बघत आहोत गोलंदाज महेश हेमाडेने केलेला आहे. न्यू बॅटर अमित ज्यांचाच वाढदिवस आहे. लेफ्ट हँडर जिनियर ऑलराऊंडर फ्रॉम टीम मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली सध्या 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता स्ट्रायकर एंडला. लेफ्ट हँडर बॉलरच्या अंगेस लेफ्ट हँडर बॅटर. हे इंटरेस्टिंग बॅटल आता आपल्याला एन्जॉय करता येईल. पहिल्या सत्रामध्ये देखील 3 लेफ्ट हँडर बॅटर आपण पाहिले होते. महेश हेमाडे, महेश कावले, त्यासमेत अतुल हेमाडे सिद्धगड क्रिकेट संघा सोडून. तर या मॅच मध्ये आता हा
अमित अष्टपैलू खेळाडू आहे मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोलेचा. सध्या बॅटिंगसाठी स्टॅकर एंडला रवाना झालेला आपल्याला पाहायला मिळेल. 20 चेंडू 31 धावा आहे समीकरण. स्टील 2 टू गो. स्टॅकर एंडला अमित बॅक फुटो देऊन कट करण्याचा प्रयत्न करत होते. अपील लाऊड झालं मात्र उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. स्पष्ट नकार ऑनफिल्ड अंपायर मंदार राणे सरांकडून. MCAचे नामवंत पंच स्वतः पेशाने उत्तम लेदर बॉल क्रिकेटर त्या समेत उत्तम टेनिस क्रिकेटर आहेत. त्यांच्या वतीनं चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचत असताना स्टील 1 टू गो. शफल झाले होते, संधी होती फलंदाजाला स्ट्रोक खेळण्याची, मात्र बॉलच्या मेरिटवरती पोहोचू शकले नाही. डाऊन लेग स्टिक जेव्हा चेंडू असतो ॲज अ बॅटर तुम्हाला संधी असते, त्या संधीचं सोनं झालं नाही. निर्णायक पहिलं षटक सुरुवात षटकारानं, मात्र तदनंतर दबदबा वर्चस्व आधिपत्य आपण पाहिलं गोलंदाज महेश शेमाड्याचं. 7 बनवलं गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. 38चा पाठला करत असताना मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोलीकडून. तर या मॅचमध्ये इक्वेशन समीकरण निर्णायक 3 षटकं 18 चेंडू आणि अजूनही 31 धाब्याची आवश्यकता. टीम मॉडेल बंद करा सिद्धगड. अमोल, अतुल, महेश अँड ऑल टीम स्पीडअप करणं गरजेचं राहील, लक्ष सुद्धा. बरोबर 12 वाजता पहिला बॉल पडलाय. षटक दुसरं सध्या सुरू होतंय गोलंदाजीसाठी. पाहिलं तर संगणकानं आता नियुक्ती केलेली महत्वपूर्ण दुसऱ्या षटकात. त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी अतुलची. अतुलचं एक वैशिष्ट्य आहे, बॅटिंग ते डावखोऱ्या हाताने करतात, मात्र गोलंदाजी ते उजव्या हाताने करतात. बहुधा असा प्रकार आपल्याला पाहायला मिळत नाही. सुरुवात लव फुलटॉस ना, त्यावरती मिस टाइम फटका, मात्र 2 फिल्डरच्या दरम्यान कॉलिंगचा अभाव आपण बघितला. बॅकअप येईल लॉंग ऑफला, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. 2च्या सोबतीनं धावा संख्या आपण बघत आहोत पोहोचली ते सध्याच्या घडीला 9 या आकड्यावरती. 9 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. 9 धावा सध्या स्कोरबोर्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 17 चेंडू 29 धावा. हे इक्वेशन मॅच मध्ये अजूनही बाकी. फुलर लेंथ ड्राईव्ह केल्यासमोर स्वतः गोलंदाज पोचण्याचा प्रयत्न करत होते, मात्र लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक मिडॉनच्या दरम्यान उपस्थित झालाय. आणखीन एक धाव मिळेल बॅटर रमेश कडवला आणि त्या सोबतीनं धावसंख्या पोहोचेल पुढे. ती 38 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली क्रिकेट संघाची 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. 16 चेंडू 28 हे समीकरण. 10 क्रिकेट वाहिन्याच्या वतीनं 4 कॅमेऱ्यानिशी क्वालिटी विथ द क्लॅरिटी या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण सध्या सुरू आहे. ऑनलाईन व्ह्यूवर जे आमच्या समेत जोडलेत त्या सर्वांचंही स्वागत. वेस्ट ऑफ बाईट क्विक कॉल फ्रॉम स्कोरलेग अंपायर मंदार राणे सर, इट्स अ बीमर. त्यावरती अमितला हवं तसं टायमिंग करता आलं नाही. लॉंग ऑनला बॅकअप, नो +1, एक्स्ट्रा 2 धावा ऍड होतील. बॅटिंग करणाऱ्या मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली क्रिकेट संघाच्या खात्यात आणि नेक्स्ट बॉल फ्रीट संधी आता बनली आहे. त्या ठिकाणी स्वतः संघनायक रमेश कडवला. धावसंख्या 12, 12 ऑन बोर्ड. 16 चेंडू 26 धावा आहे समीकरण. त्यात आता फ्रीट संधी, उघडा डोले 5 नीट. बॉल आहे फ्रीट. त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न, पूलचा हा पॉवरफुल फटका. संघनायक रमेश कडव आरकेच्या बॅट मधून हा दमदार देखना फटका, षटकार. बॉलाला डावाला कलाटने मिळालेली षटकार आला फ्रीट वरती. धावसंख्या 60 फ्लाय होत असताना उंच उडी घेत असताना बॅटिंग करणाऱ्या मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोडी क्रिकेट संघाची आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतीये ती 18 या आकड्यावरती. 18 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 15 चेंडू 20 धावा आहे समीकरण. सामना आता थोडा सोपा झाला. संधी मिळाली फ्रीड बॉल वरती. त्या संधीचं सोनं संघनायक संघ कर्णधार आरके अर्थातच रमेश कडव यांनी केलेलं आहे. नुकताच व्यासपीठावरती कानादादा बिराडे यांची देखील उपस्थिती लाभले, त्यांचंही स्वागत.
फुल टॉस होता, ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. सॉफ्ट हँडली खेळतायत, मिसफिल्ड मिस्टेक झाली. दुसऱ्या दाब्याचा कॉल करतायत, धावचीची संधी बनली, कॉलिंग खराब आणि अशातच आता संघनायक रमेश कडवला माघारी परतावं लागेल. 19 वरती तिसरा धक्का मंगलमूर्ती स्पोर्ट्स कासकोली क्रिकेट संघाला. एकोणास वरती तिसरा धक्का नुकताच बसलेला आहे. मंगलमूर्ती स्पोर्ट्स कासकोलीला 2 बॅटलच्या दरम्यान कॉलिंग खराब. व्हीआयपी डॅशवरती सध्या उपस्थित आपले सर्व लाडके अतिथी, लाडके मान्यवर. या क्रीडा स्पर्धेचा यासीदेही यासीडूला युक्तीप्रमाणे चितस्मृती चषकाचा देखणा भव्य दिव्य सोहळा आणि त्या सोहळ्याचं मनमुराद आनंद घेत असताना सर्व उपस्थित अतिथींचं देखील स्वागत आहे. 14 चेंडू 19 हे समीकरण. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न अमितचा. लोव फुलटॉस चेंडू होता, गती थोडी कमी होती, त्याच कारणास्तव चेंडू बॅटमध्ये संपर्क आपण पाहिला नाही. स्ट्रोकसाठी ते अगोदरच रिॲक्ट झाले होते, त्याच कारणास्तव चेंडू बॅटमध्ये कनेक्शन आपल्याला पाहायला मिळालं नाही. धावबा झाले रमेश, डावाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली. न्यू बॅटर सध्या नॉस्टा करेनला आपण बघत आहोत. प्रतीकला थांबून कट करतायत. कव्हर पॉइंटला डीपमध्ये बॅकअप वळलेला आहे, तोपर्यंत मिळते ती फक्त 1 सिंगल सेकंडचा कॉल. डेंजर एंडला अमित आणि धावचीचं अपील. त्यासाठी पंचांची अधिकृत इशाराची वाट आपल्याला पाहावी लागेल. अगोदरच ऑलरेडी एसटी रक्षक अमोलच्या हातातून आय थिंक चेंडू निसटला असा सिटीज. त्याच काळासह फलंदाज सुरक्षित सेफ आपल्याला पाहायला मिळतात. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. बॉल गॅदर करण्या अगोदरच तो पडला, तोपर्यंत यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. बॉल हातामध्ये नव्हता. विकेट किपर देखील स्वतःवरती नाखुशेत नाराज आहेत. त्याच कारणासह आपण बघत आहोत 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावसंख्या 21-21. 12 चेंडू आता 17ची आवश्यकता. टीम मॉडेल बंद करा. फिल्डिंग करणारा संघ HKW सिद्धगड बी. स्पीडअप गरजेचं राहील. ऑनफिल्ड अंपायर मंदार राणे सर, त्याचबरोबर हरी दोरे सर, आपण लगेचच खेळाडूंना सूचना द्या. टीम मॉडेल बंद करा. अमोल, अतुल अँड ऑल टीम. बरोबर 12 वाजता पहिला चेंडू पडलाय. 11 मिनिटाचा वेळ तुम्ही 2 षटकं टाकण्यासाठी घेतलाय. कुठल्या परिस्थितीत 4 मिनिटाच्या आत हे षटक तुम्हाला कंप्लीट करावे लागेल. बारा चेंडू 17 धावा पाहायचे संघ कर्णधार सिद्धगड क्रिकेट संघाचे कुठल्या गोलंदाजावरती आता विश्वास दाखवतील. तानाजी गोलंदाजीसाठी ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 12 चेंडू 17 धावा समीकरण. वेळ जास्त घेत आहेत, लक्ष असू द्या. ऑनफिल्ड अंपायर मंदार राणे सर, वेळेच्या बाबतीत आपण खेळाडूंना सूचना द्या. बरोबर 12 वाजता पहिला चेंडू पडला होता. महत्वपूर्ण या सामन्यात आतापर्यंत 12 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतला. 3 मिनिटाच्या आत हे षटक तुम्हाला कंप्लीट करावं लागेल. अदरवाईज जर एक्स्ट्रा वेळ तुम्ही घेताय तर अंतिम षटकात आणखीन एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये सेट करावा लागेल. लक्ष असू द्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ सिद्धगड बी. बारा चेंडू 17 धावे समीकरण. जास्त डिले करतायत अतुल, त्याचबरोबर अमोल अँड ऑल टीम. जास्त वेळ तुम्ही घेता, लक्ष असू द्या. अंतिम षटकात तुम्हाला डेफिनेटली एक प्लेअर इनफिल्ड मध्ये घ्यावा लागू शकतो. 13 मिनिटाचा वेळ आतापर्यंत 2 षटकं टाकण्यात तुम्ही घेतलेला आहे. लक्ष असू द्या. आयोजन समितीच्या वतीने स्पष्ट सूचना आहे. बरोबर 12 वाजता निर्णायक द्वितीय सत्राचा पहिला चेंडू पडला होता. 13 मिनिटाचा वेळ आतापर्यंत तुम्ही घेतलाय. स्पीडअप गरजेचं राहील. 12 चेंडू 17 धावा. गोलंदाजीसाठी तानाजी. पहिला बॉल शफल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. कमी गतीने टाकलेला चेंडू होता. शफल झाला ते ऑफ टर्मच्या बाहेर. त्यानंतर लॉंग लेग झोन टार्गेट करायचं होतं. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. कंट्रोल नव्हतं चेंडूवरती गोलंदाजाचा हवं तसं. मात्र रिझल्ट त्याच्या फेवरमध्ये. डॉट बॉलला सुरुवात 11 चेंडू आणि 11 चेंडूत आता 17ची आवश्यकता. 17 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 11. क्लीन बोल्ड
युमी साहेब विल डेफिनेटली इट. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न तो फसला आणि बॉल जाऊन बरोबर मधल्या एसटी वरती बसला. आणखीन एक झटका मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोलीला. पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचे संकेत दिलेले आहेत गोलंदाज तानाजीनं. तानाजी म्हटलं तर या नावाला ऐतिहासिक दृष्ट्या फार मोठं महत्व आहे. 10 चेंडू 17 धावा आहे समीकरण. न्यू बॅटर आपण बघत आहोत सध्या. निलेश स्ट्रायकर एंडला. कल्पेची सुरुवात दमदार होती. पहिल्या चेंडूवरती 6 धावा, तो बाद झाला. संगणकाचं चांगलं योगदान आलं होतं. मात्र या मॅच मध्ये आपण बघत आहोत ते जसे धावचीत झाले. आता सध्या डाव पडझडलाय, डाव थोडा गडबडलाय. तो 38 धाब्याचा पाठलाग करत असताना मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोलीचा. 10 चेंडू 17 धावा आहे समीकरण. निर्णायक षटकात तानाजीची सुरुवात दमदार आपण बघत आहोत. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर विकेट, ती म्हणजेच प्रतीकची. न्यू बॅटर निलेश सध्या स्ट्रायकर एंडला. 10 चेंडू 17 धावा. बॅकफुटून आले, कट करतायत, गॅप मध्ये खेळतायत. चेस फिल्डर साठी आउटफील्ड फास्ट, बॉल थांबणार नाही. डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा कलात्मक फटका निलेशच्या बॅटमधून, नाविन्यपूर्ण फटका, चौकार. धाव फलकावरती जो दबाव बनला होता तो दबाव आता पूर्णपणे दूर केलेला आहे या चौकारानं. कॉन्फिडन्स स्टार्ट निलेशचा 4 धावा संख्या आपण बघत आहोत पोहोचले ते आतापर्यंत 25 आकड्यावरती. 9 चेंडू 13 धावा हे समीकरण. फोर्स केला समोर, कव्हरच्या डोक्यावरून खेळतात. गॅप मोठा आहे चेसा फिल्डरसाठी. आउटफील्ड फास्ट, फिल्डरला पोहोचण्या अगोदर बॉल आणि फिल्डर दोघे एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर पळाले. लागोपाठचा दुसरा चौकार निलेशच्या बॅटमधून. चे 2 चौकार. 10-17चं समीकरण उद्ध्वस्त झालंय कारण 2 चेंडूत 8 धावेचं योगदान त्या ठिकाणी निलेश यांच्या बॅटमधून येत असताना आपण बघत आहोत. 8 चेंडू आता 9 धावेची आवश्यकता. डाऊन द लेग स्टिक. ऑन फील्ड अंपायर बंदा राणे सरांचा सिग्नल वाईड. एक अतिरिक्त धाव सध्या धावफलकावरती ऍड केली जाईल आणि एक्स्ट्रा एका धाब्याच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या स्कोरबोर्डवर पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतीये ती आतापर्यंत 30 या आकड्यावर. 8 चेंडू 8 धावा आहे समीकरण या मॅच मध्ये. 8 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 8. बॅटची आतली कड आणि सुयश. गोलंदाजाचं कमबॅक, पुन्हा एकदा पलटवार. सध्या संघर्ष धावांसाठी सुरू होता. 2 चौकार आले मात्र त्यानंतर पुन्हा एकदा मैदानामध्ये नीरव शांतता. इनफॉर्म बॅटर निलेश माघारी परत आहेत. पोचतायत. 7 चेंडू 8 धावा आहे. साधं सोपं सहज सोयीस्कर समीकरण देखील वाटत असलं तरी देखील रन टू बॉल इक्वेशन जेव्हा जेव्हा असतं तेव्हा ॲज अ बॅटर फलंदाजावरती प्रेशर असतं. सामना थोडा खुला झालाय 2 चौकारांशी निलेश यांच्या बॅटमधून. लागोपाठचे 2 चौकार आले मात्र तो अडथळा देखील आता दूर करण्यात आलेला आहे. मोठा अडसर दूर केलेला आहे तो गोलंदाज तानाजीनं. 4 बॉलचा त्यांचा स्पेल निर्णायक राहिला. अंतिम चेंडू. 7 चेंडू आता आवश्यकता 8 धावेची. 7 बॉल 8. डाऊन द लेग स्टिक. बंदार राणे सरांचा सिग्नल आला. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीने धावा संख्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे ते 31. 31 आकड्यावरती. 7 चेंडू 7 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर मंदार राणे सर, कारण बॉल यष्ट्यांच्या मागून जाऊन विकेटकीपरच्या हातात फिनिश झाला होता. त्याच कारणास्तव वाईडचा सिग्नल. धावसंख्या 31. 7 चेंडू आता आवश्यकता 7 धावेची. 7 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 7.
फुलटॉस बॉल ऑफसाइडला स्लॉक स्वीप स्कोर लेगला फिल्डर त्याचा प्रयत्न फसला. सूर त्याने जरूर मारला मात्र बॉल त्याच्या मनाला हुरहुरून देऊन निघून चाललाय. स्कोर लेग सीमा पार चौकार. चेंडू ललितच्या बॅटमधून या 4 धावा. ऑलरेडी बेल जास्त घेतलाय. अमोल, अतुल अँड ऑल टीम लक्ष असू द्या. बरोबर 12 वाजता पहिला चेंडू पडला होता. 19 मिनिटं तुम्ही आतापर्यंत घेतलेले त्या मॅचच्या दरम्यान. मध्यंतरी थोडा रिव्ह्यू साठी बेल गेला, त्याचबरोबर बॉल बाहेर गेला होता त्यासाठी देखील वेळ गेला. सो मॅनेजमेंट कमिटीनं ती शिथिलता तुम्हाला दिली आहे. मात्र तुमचं देखील आयोजन समितीला वेळेच्या बाबतीत सहकार्य असणं गरजेचं राहील. लक्ष असू द्या. 6 चेंडू 3 धावा आहे समीकरण या मॅच मध्ये. तानाजीची सुरुवात दमदार होती मात्र निलेश यांच्या बॅटमधून लागोपाठचे 2 चौकार. तदनंतर ते जसे माघारी परतले तसा शेवट समर्पक केला, शेवट गोड केला तो ललितनं. अंतिम चेंडूवरती त्याच्या देखील बॅटमधून येणाऱ्या डावाला धावफलकाला कलाडणी देणाऱ्या या महत्वपूर्ण लाभदायक उपयुक्त फायदेशीर 4 धावा बन पाहिल्या. आफ्टर एंड ऑफ 3 ओव्हर स्कोर इज 35, लॉस ऑफ 5 विकेट, 6 रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 3 मोर रन्स फॉर विक्टरी. 6 चेंडू 3 ची आवश्यकता. स्पीडअप गरजेचं आहे. लक्ष असू द्या. सिद्धगड बी वेळ जास्त घेत आहे. मॅनेजमेंट कमिटीची सूचना तशी आमच्यापर्यंत पोहोचली मात्र पॅनल्टीचं इम्प्लिमेशन त्यांच्या वतीनं अजूनही आलं नाही. या संधीचा तुम्ही देखील गैरफायदा घेऊ नका. लक्ष असू द्या. 6 चेंडू 3 वरती सामना विनाकारण क्षेत्ररक्षकांची धावपल मैदानावरती सुरू आहे. लक्ष असू द्या. सिद्धगड संघ वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य हवंय. 6 बॉल 3 अंतिम षटक गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. नितीनला फोर्स केला समोर. क्षेत्ररक्षक दूर आहेत. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनचे पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे लॉंग ऑफच्या फिल्डरनं. जोपर्यंत बॅकअप येईल तोपर्यंत पूर्ण झाल्या त्या 2 धावा. स्कोर याचबरोबर लेवल. सामना आता बरोबरीत मात्र स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग अँड ड्रेसिंग. सो विजयासाठी एक धाव बनवावीच लागेल मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोलीला. ड्राईव्ह करतात समोर आणि याचबरोबर विनिंग रन. फिल्डरचा प्रयत्न देखील फसला. बॉल ब्लॅक स्क्रीनच्या समोर सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी पोहोचला आणि या मॅच मध्ये सिद्धगड बीला परास्त करून द्वितीय फेरीमध्ये मजल मारली आहे ती मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोलीनं. मनपूर्वक अभिनंदन मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली आणि टफ अँड हार्ड लक. ऑल द बेस्ट आपण देऊयात अपकमिंग टुर्नामेंट साठी सिद्धगड क्रिकेट संघाला. मॅच समरी आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. पहिल्या डावात 37 बनवला गेला ज्यामध्ये 10 चेंडू 18चं योगदान महेश कावळेचं, 4 चेंडू 8 अमोल, 4 चेंडू 4 अतुल, महेश हेमाडे 3 चेंडू 2. गोलंदाजी करत असताना मात्र रमेश संगानायक त्यांची इकॉनॉमिकल कामगिरी. अवघ्या 6 धावा देत असताना 1 विकेट आणि बॅटिंग करताना 5 चेंडूत 11 धावा.